आता तुम्हाला सांगतो नमो शेतकरी योजना आणि नमोचा राहिलेला आहे, ठीक आहे. तुम्हाला सांगतो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना. आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो. आता पीएम किसानचा तो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे, ठीक आहे. नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच. ह्या दोन्ही योजनेचा जर मिळून जर आपण जर हिशोब केला भाऊ, पीएम किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सांगायचं तात्पर्य आहे की हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे. शेवटी हे राज्य, हे तिन्ही नेते हे शेतकऱ्यांचं हित साधणारे नेते आहेत, शेतकऱ्यांचं प्रश्न समजणारे नेते आहेत. त्यामुळे आपण ह्या गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे कुठेतरी कमी पडतोय, सांगायला कमी पडतोय, काम करून आपण वाजवायला कमी पडतोय. आणि काही लोक काम न करता सुद्धा फक्त पेपरबाजी आणि कुठेतरी टीव्ही समोर मीडिया समोर येऊन कुठेतरी आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी चुकीचं असं हे पसरवतात. त्यामुळे अशा लोकांना कुठेतरी निश्चित प्रकारे केलं पाहिजे. कृषी समृद्धी योजना आपल्याला माहित आहे की आपल्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधासाठी एक गुंतवणूक तरतूद किती केली? तरतूद ह्याच्यासाठी केली देवेंद्र भाऊंनी 5,000 कोटी रुपयाची तरतूद ही कृषी समृद्धीमध्ये केली आहे. मी अशा अनेक योजना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे बाबांनो, मला तुम्हाला एकच सांगायचंय, हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. तुम्ही सगळे किसान मोर्चाचे कार्यकर्ते आहेत, महायुती तुमच्या कार्यकर्त्याबरोबर महायुतीच्या या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, शेतकरी बांधवांना सांगतो, खरंच एक राज्याला एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला मिळालेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांचा सन्मान, जो माणूस एखादा चांगलं काम करतो, तुम्हाला मी सांगतो, सीएम मुख्यमंत्री महोदयांचा भाऊंचा अनेक ठिकाणी सत्कार होतील. हा सत्कार भाऊंच्या घरच्या लोकांचा सत्कार आहे.